तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अनित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर नवीन अशा एका ब्लॉगमध्ये पुन्हा सहर्ष स्वागत करतो. आज आपण होळीचा सण साजरा करणार आहोत आणि काही घरी बनवण्यात येणारी फूड एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो, आज होळीचा सण साजरा करण्याकरिता आपल्याला लाकडाची गरज आहे. सायंकाळी होळीचा सण होळी पेटणार आहे, त्याकरिता आपण काही लाकडे इथून शोधणार आहोत आणि इथूनच थेट घरी घेऊन जाणार आहोत. तर मित्रांनो, बघूया इझिली जर मिळालं आपल्याला तर आपण इथूनच थेट लाकडा जमा करून आपण आपल्या घरी नेऊया. चला तर मित्रांनो, जाऊया, शोधूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या झाडाला हे या भाबडीचं झाड आहे. याला भरपूर असे काटे लागलेले आहेत. या काट्यामुळे आपले टी शर्ट फाटणार. त्या शोधत असताना आपल्याला दुसरे एक टी शर्ट घेतले सोबत आणलेली आहे. मी ते आता चेंज करणार आहोत. आणि इथे जर आपल्याला काही लाकडं मिळाले, तुटलेले लाकडे मिळाले, तर आपण आपल्यासोबत जमा करू आणि थेट घरी घेऊन जाऊया. कारण की आपल्यामुळे निसर्गाला हानी होणार नाही यांची दक्षता तुम्ही बाळगा. काही तुटलेले खोडच घेऊन जा, तोडायची आवश्यकता नाही. ठीक आहे तर मित्रांनो, चला बघूया, शोधूया. जर मिळालं तर ठीक. माझे मित्र आहेत दोघं जण, त्याच्यासोबत आलेलो आहो, तर मी तुम्हाला समोर दाखवतोच. तर होळीसाठी आम्ही खोड बघत आहोत. तर आतमध्ये चाललेलो आहोत. छोटं मोठं जे मिळणार ते आपण आता इथून घेऊन जाऊ. हे माझे मित्र खोड बघत आहेत तिथे. आपण कुठलं झाड तोडणार नाही, आपण एखादं तुटलेलं झाड आपण आपलं घेऊन जाणार आहोत. हे पहा किती खुश झालेले आहेत. अरे जमलं रे बाबा, जमलं. एक छोटासा खोड मिळाला आहे, आज घेऊन जाणार आपण. आता हे जिमला जाणारा मुलगा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आता आपल्याला एक जोरदार तुटलेला एक खोड मिळालेला आहे ठीकठाक. आपण त्याच्याच माध्यमातून आता आपला होळीचा सण साजरा करू, होळी पेटू. ठीक आहे, चला. आपल्याला इझीला खोड मिळालेला आहे. जास्त मेहनत करा नाही लागली. ते आमचे ड्रायव्हर साहेब. बस आज मलाच कॅमेरामॅन म्हणायला लागत आहे. खोड बघताना तुम्हाला म्हणजे काय अशी मजा आली, काय सांगू शकता का तुम्ही? तर मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण होळी उभारणार आहोत. पाहू शकता तुम्ही.
तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा व्ह्यू घेतलेला आहे आपण. आता उद्या सकाळचाच व्ह्यू घेऊया आणि सकाळी भेटूया. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. छान पद्धतीने आपण आता जेवणाचं ताट सजून घेतो. पाहू शकता तुम्ही. खीर आहे, हे भजी आहेत आणि चपात्या काही आणि पनीरची भाजी आहे आणि 3 ते 4 पापड आहेत ते आणि हे बाजूला असलेलं राईस. तर मित्रांनो, छानपैकी आपण आता ताट सजून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पापड या आणि पनीरची भाजी, भजी आणि भात, पोळ्या आणि गौशीलांनी बनवलेले आहे. मित्रांनो, आपण जसं आता होळी पेटून आलेलं आणि पंचपक्वान्न आपल्या घरी बनवलेलं आहे, तर आता आपण खाणार आहोत. ठीक आहे, कसं झालेलं आहे ते माहिती नाही, पण मी तुम्हाला खाऊन जरूर दाखवणार कसं झालेलं आहे तर. आणि तुम्हाला कसा वाटत आहे हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका प्लीज. ही आपली भाजी, पनीर हो गया. हां, पंचपक्वान्नामध्ये छानसे असे पंचपक्वान्न बनवलेले आहे. पापडसुद्धा आहे इथे असलेले. तर मित्रांनो, पंचपक्वान्न तर आपण
टेस्ट करत असा आपण उद्या सकाळचे सुद्धा कुठली भाजी बनते, मला तर वाटतं नॉनव्हेज असणार. तर मी तुम्हाला त्यातून नॉनव्हेज बनवण्याची प्रक्रिया मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार मित्रांनो. भाजी तर छान झालेली आहे, मस्त, अतिउत्तम. आता भजी खाऊन छान झालं. नवीन डिश सोबत उद्याचा दिवस त्यासाठी धुलीवंदनचा दिवस आहे. उद्या आज होळी पेटलेली आहे, उद्या धुलीवंदन करणार म्हणजे रंगपंचमी आहे. उद्या रंगपंचमी खेळणार आहे, तर त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. चला तर उद्या सकाळीच भेटू. तर मित्रांनो गाडी काढलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवता. आजची स्थिती कशी आहे तर मित्रांनो तुम्ही आजूबाजूला असलेली वर्दळ पाहू शकता. काही लोक कलर घेण्याकरिता चाललेले आहेत शॉपमध्ये, आणि काही होळी खेळत आहे, आणि काही चिकन शॉपमध्ये चाललेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो इथे काही शॉप लागलेले आहेत, तुम्ही शॉप बघू शकता. काही मटन शॉप्स आहे आणि काही चिकन शॉप्स आहे. तर आपण इथूनच आता चिकन घेणार आहोत. आणि तुम्ही बकऱ्याची मुंडी बघू शकता. काही लोक इथे मुंडीसुद्धा घेऊन जातात आणि त्याचीसुद्धा भाजी बनवली जाते. मी सुद्धा काही वेळाने चिकन घेण्याकरिता शॉपमध्ये जाणार आहे. माझ्या पाठीमागं असलेली तुम्ही गर्दी पाहू शकता. भरपूर अशी गर्दी आहे. तर त्याच ठिकाणावर माझं काही चिकन घेणार आहे. तर मित्रांनो स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाही. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे होळी खेळत आहेत. ले लो कलर. तर मित्रांनो ही भाजी शिजवण्याकरिता ठेवलेली आहे. तर मित्रांनो छान प्रकारे अशी भाजी शिजलेली आहे. चिकनचा तांबडासा रस्सा तुम्हाला पाहायला मिळत असणार. आणि तांबड्या रस्स्यावरून असं कळते की चिकन छान प्रकारे शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो माझ्या घरी बनवलेले नॉनव्हेज याची मी रेसिपी तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण की माझे मित्र माझ्या घरी आलेले होते आणि त्यांच्यासोबत मला होळी खेळण्याकरिता जावे लागले बाहेर. तर हेच कारण आहे. तो असो.
पण माझ्या घरी जे बनवलेलं नॉनव्हेज आहे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. चिकनची भाजी आज बनवलेली आहे आणि भात आणि चपात्या तुम्ही पाहू शकता. आज धुलीवंदनच्या दिवशी बनवलेलं आहे. खरंच मस्त झालेलं. छान सुद्धा तुटत आहे. मला फुटायला लागलेलं आहे. तर आज मित्रांनो आपण दुसरा दिवस सुद्धा धुलीवंदनचा आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर कसा वाटलेला हा व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशा ठिकाणी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू सून. पुन्हा एकदा होळीच्या तुमच्या फॅमिलीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.